मी वाटाणाच नाही टाकलेला. जर आलाय ना मला फार ऑकवर्ड वाटतं. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? सो आज आहे रविवार आणि आज आमचा पावभाजीचा बेत आहे. खूप दिवसानंतर मी आज पावभाजी बनवणार आहे. आता मी चालले पावभाजीचा म्हणजे बाकीचं राहिलेलं सामान आणायला. काल घेतलेलं सामान पण जे अर्धवट राहिले ते आता मी चालले आणायला. आणि आज रविवार असल्यामुळं शौचे पप्पा सुद्धा घरी आहेत. सो शौची सुद्धा दिवसभर आता त्यांच्यासोबत धमाल मस्ती मस्त तिचं ना दिवस अख्खा म्हणजे त्यांना बसूच नाही. पप्पा चल दिवसभर ती पप्पा पप्पा करते. आता मी अख्खा दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो चला आता हे जर आलाय ना मला काय करू त्याला. मी क्रीम वगैरे लावलेली आहे पण अजून काय फरक नाही म्हणून आता मास्क लावलाय आणि आता मी चालले. चला शौला आहे ना मी फ्रेंडच्या घरी सोडलंय आणि तिला चुकून यायचं म्हटलं ना थोडं. हे फुलं दिसतात ना मी येता जाता बघते खूप छान वाटतं. आमच्या गेटच्या शेजारी आहे. मस्त वाटतात ना व्हाईट एकदम एस्थेटिक. सुट्ट्या ह्याच्याकडे नाही तेवढं ऑनलाईन पण नाही आहे. हा का आता दुकानातूनच यायला पाहिजे होतं. आता भाजीपाला घेतलाय आता मी चालले सामान वगैरे घेऊन आता मी चालले घरी. हे बघा हे झाड आहे ना छान वाटतं. ते असं कुठे गेलं ना भाजी वगैरे आणायला वगैरे म्हणजे पब्लिकमध्ये आणि असं शूट वगैरे करायचं असलं ना लोक असे बघतात ना फार ऑकवर्ड वाटतं. मी काय केलं माहिती का, लिफ्ट आलेली आहे तरी पण मी व्हिडिओच्या नादात आहे ना बटन दाबलंय आणि ते दाबलंय. काय तुला सोडून गेले मी? खायचं काय खायचं तुला? थांब दरवाजा बंद करू दे. ये घेऊन इकडे थांब ना. देते हेच बघा खायचं देते. काय दे तुला? बिस्किट आणला मी तुझ्यासाठी. खावा छान आहे. खाऊन घ्या पटापटा. ते पूर्ण खायचं बाळ, पूर्ण खायचं. कधी तुझी सवय जायची नुसतं क्रीम खायची? बस ते क्रीम. अजून टोमॅटो सॉस पण करावं जरा. मी टोमॅटो काल जास्त घेतले, काल काही जमलं नाही. काय करू लागते तू? थांब वॉश करून देते. खायचं तुला? दे. बटाटे जास्त लहान आहेत तुला पाणी मला दुसरंच घ्यायला लागत. नाही टाकलं
मी ना जास्त गाजर नाही वापरत, कारण एवढे टेस्ट साठी कधी कधी ते वापरत पण नाही. आज भेटलं म्हणून मी आणलं. तर बीट, टोमॅटो अजून घ्यायचे, कांदे, बटाटा, ढोबळी, आलं लसणाची पेस्ट करायची आणि फ्लावर हा मी रात्रीच जरा बारीक करून ठेवलं. एवढं बारीक करायची गरज नाहीये, कारण डायरेक्ट त्यात शिजला जातो, वाफवला जातो ना त्याच्यामुळे. पण मी म्हणलं की एवढा तर काही आपल्याला पावभाजीला लागणार नाही, त्याच्यामुळे म्हणलं भाजीला पण होईल आणि पावभाजीला पण निम्मा टाकता येईल. आता तयारी करून घेते मी. एवढं फिनिश केलं. खा हो की. हा भिऊ, ते फिनिश कर ना तोंडातलं. काय खायचं तुला? काय खायचं? अरे नव्हतं. ए शर्ट घे ना घालून पटकन. शर्ट घे घालून पटकन. तर ना आता झालंय शिजून आणि मी आता कांदा वगैरे पण चॉप करून घेतलाय व्यवस्थित. आता हे झालं ते शिजून. मी आता आलं लसूण पेस्ट करून घेते. आता ना माझा स्वयंपाक चाललाय आणि इकडे बघा या दोघांची मस्ती. रविवार असला ना हे पप्पांकडेच सगळं असतं. पप्पा पप्पा पप्पा. मी म्हटलं ना तिला की मी देते, मी लावून देते, मी करते, नाही नको. देव बाप्पा केला का? जा देव बाप्पा करा. देव बाप्पा सुखाचं हो जा. डोक्यावर का? सुखाचं ठेवा. आज माझं एक पार्सल पण आलं. एक ड्रेस मागवलेला. खूप छान आणि सुंदर ड्रेस वाटतोय. स्लीव्ज वगैरे होते. हे जे आहे ना ते छान वाटतंय. आणि इकडे बघा. आणि मला मेन म्हणजे ना असे कॉलर खूप आवडतात. पॅन्ट पण बघू शकता तुम्ही, किती सुंदर मस्त असे ना.
तिकडे आपण आता आहे ना कांदा टाकलाय. कांदा मस्त ना एकदम जरा असा गोल्डन, थोडासा गोल्डन होईपर्यंत आहे ना परतायचा. जास्त पण लाल होऊन द्यायचं नाही. तर झालं की आपण त्याच्यात आहे ना पहिली ढोबळी मिरची टाकणार, म्हणजे ही शिमला टाकणार. त्यानंतर मग टोमॅटो टाकणार. तोपर्यंत मी तर आहे ना कांदा आणि शिमला मिरची होती. आय एम सो सॉरी, थोडं विसरले मी. पण आपल्याला टोमॅटो टाकायच्या अगोदर आलं लसणाची पेस्ट टाकायची. सो मी ते बनवून घेतली, मी घरीच बनवते. आता हे असंच नाही करायचं, थोडं पाणी वतून आहे ना ठेवायचं साईडला. म्हणजे जेव्हा आपण, कारण की त्याच्यात थोडंसं आलं लसणाची पेस्ट वगैरे असते, मग ती वाया जाते. त्याच्यामुळं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी वतायचं आणि ते साईडला ठेवायचं. जेव्हा आपण पावभाजीमध्ये ना पूर्ण मसाला वगैरे शिजल्यावर पाणी ओततो ना, तेव्हा ते पण पाणी त्याच्यात ओतून टाकायचं. तुम्ही बघू शकता असं वाटण झालंय आपलं. आता यात आपण टोमॅटो ऍड करूया. बाकीचं सगळं कांदा शिमला साईडला राहिलेलं ते सगळं टाकून घेऊ. आता हे पाणी आहे ना, कांदा मी धुवून घेतलेला ना, त्याच्यामुळे ते पाणी थोडंसं टाकलं. मस्त पिकल्याचं थोडंसं मीठ टाकू, म्हणजे जरा टोमॅटो मेल्ट व्हायला जरा मदत होईल. आपण ऑलरेडी भाज्या ज्या आपण शिजवलेल्या त्यात थोडंसं मीठ टाकलं, त्याच्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही. कारण बटर जे आपण टाकतो, बटरमध्ये पण मीठ असतं, ते माहितीच आहे सगळ्यांना. थोडंसं गावरान तूप टाकूया, छान अशी टेस्ट येते. म्हणजे ऑप्शनल आहे माझ्याकडे, म्हणून जेव्हा नसेल तेव्हा नाही टाकत मी. आणि ना याला एक 2 ते 3 मिनिटं आपण आहे ना झाकून ठेवूयात, म्हणजे जरा टोमॅटो पण मेल्ट होईल चांगला असा. ओके, तोपर्यंत आपण भाजी हे करून घेऊयात, बारीक करून घेऊ स्मॅशरने. मी या कुकरमध्येच डायरेक्ट भाजी बारीक करणार, स्मॅश करणार आहे. भाजी गरम तरी ह्या मिक्सर स्मॅशरने ना, गरम डायरेक्ट असले तरी मस्त. आज माझ्याकडून आहे ना, मी सगळ्या भाज्या बॉईल केल्या. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी वाटाणाच नाही टाकलेला. पण हरकत नाहीये, आपण अजून काही भाजी नाही टाकलेली शिजायला, त्याच्यामुळे मी आता एक साईडला लावलाय वाटाणा शिजायला. आता इकडे भाजी पण आपण आहे ना, ज्या बॉईल केल्या ना त्या आपण बारीक करून घेतलेल्या आहेत. पण हरकत नाही, ते बॉईल झालं की यामध्ये आपण मिक्स करणार ते आणि मस्त बारीक करून घेऊ. ओके, असं होत नाही व्हिडिओ काढण्याच्या नादात. चला भाजी आता जोपर्यंत वाटाणा वगैरे शिजतोय तोपर्यंत मी इथला राहाडा वगैरे आवरून घेते. भरपूर राहाडा पडलाय आणि बाकीची कामं पण राहिलेली आहेत. काय होतं, हे व्हिडिओ वगैरे म्हणलं ना की थोडासा वेळ एक्स्ट्राच जातो. तसं स्वयंपाकाला वगैरे वेळ लागत नाही, पण व्हिडिओ वगैरे म्हणलं की एक्स्ट्राचा वेळ लागतो. सो आता मी पटपट आवरून घेते कामं. बाकीचे कामं म्हणजे कपडे वगैरे राहिलेले. तसं श्रवची आज आंघोळ पप्पांनी घातलेली तिच्या, त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय म्हणजे एकदम रिलॅक्स आहे, त्याबद्दल तर रिलॅक्स आहे. पण तिला खाऊ वगैरे घालायचं आहे. सो आता पटपट आवरून घेते. ओके, मसाला टाकून घेतो पर्यंत. हा मी सुहानाचा वापरते पावभाजी मसाला, छान लागतो. आपण याच्यात आहे ना 1.5 पॅकेट पूर्ण, दोन्ही पण नाही टाकायचे, 1.5 टाकणार. झाकून त्यानंतर बाकीचा आपण जास्त काही मसाला टाकणार नाहीये. मी फक्त आपला लाल तिखट वगैरेच टाकणार आहे. 1.5 चमचा हा स्पून आहे ना, तेवढा मी लाल तिखट टाकले. नॉर्मल थोडासा आपला तिखटसाठी घरचा मसाला टाकलाय थोडासा. आले आमचे पावासोबत हे पण सगळं असतं आमचं.
कारण की श्रव गेली ना पप्पा सोबत हे असंच असतं. एक सामान नाहीये. हे तुझा खाऊ. हे बघा, हे पप्पा आणि श्रव सोबत गेले ना दुकानात, हे असले ना बाकीचं कमी, हे असलं कुकी वगैरे अर्धच खाणार, पण पाहिजे. कसं लागतंय श्रव? दाखव. छान आहे, छान आहे. अरे आता हे मिक्स करून घेतलंय चांगलं स्मॅशरने. तर भाजीमध्ये आपण हे जे मसाला आपण हे केलाय, आता ही भाजी त्याच्यात टाकूया. तो जो आता राहिलेला मग आपण अर्धा मसाला ठेवलेला ना, तो आता वरण आपण टाकूयात. तर आता सगळी तयारी झाली आहे, म्हणजे साफसफाई कामं पण माझे बऱ्यापैकी आवरलेत. आता मी श्रवला खाऊ घालून आम्ही पण जेवायला बसणार. मग मी तुम्हाला दाखवते पावभाजी कशी झाली असते. तर ना इकडे श्रवच्या पप्पांचं ना भिंती क्लीन करायचं चाललंय. हे जे श्रवनी रेषा वगैरे ओढलायला ते क्लीन करायचं चाललंय. जरा रविवार म्हणलं की हेच काम. ओके, बर बर, ठीक आहे, ठीक आहे. हा तिथं ठेव, इथं ठेव. ठेवते आणि जो बघा. अरे 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 बर, ठीक आहे. मग तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल. आकारावर पहिला आकार. हा, ठीक आहे. डोळे दाखवा, डोळे दाखवायचे. तुम्ही इंजेक्शन घ्या. ठीक आहे, तिकडे त्या साईडचं. हा, ओके. हे फक्त आहे ना जेवायला नाही जायचं ना, याची कारण आहेत फक्त. पप्पा सोबत मस्त चेक. ओके, झालं बास आता. नाही, औषध राहिलं. ठीक आहे, औषध प्या पटापटा. पाणी प्या, औषध प्या. आता ओके तुम्ही? नक्की का? पैसे नाही, साखर नाही.